दादांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी झाली. दादा जिवंत आहेत. दादा परत येणार. दादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आणि आतली बातमी समोर आली आहे. अखेर सीआयडी चौकशीत सगळं सत्य समोर आलं आहे. एक अशी बातमी जिने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय. 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं होतं. पण सगळीकडे एकच शंका होती की हा अपघात होता की दुसरंच काहीतरी. काही लोक म्हणत होते दादा जिवंत आहेत. दादा शिवाजी द बॉस चित्रपटातल्या रजनीकांतसारखे परत येणार आहेत. बारामतीमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रात काही गुप्त ठिकाणी अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की दादा आता अचानक येणार आणि पत्रकार परिषद घेणार. खरं तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती. नेते वेगवेगळे दावे करत होते. पण काल अचानक सीआयडीने चौकशी केली आहे. सीआयडीचा तपास कालपर्यंत त्या ठिकाणी सुरू होता, ज्यामध्ये एक असं धक्कादायक सत्य बाहेर आलं आहे ज्याने या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलं आहे. कालपर्यंत वेगवेगळे नेते यावर टिप्पणी करत होते. कोणी म्हणत होता की 6 प्रवासी होते तर 5च मृतदेह तसे सापडले. मग 6वा व्यक्ती कोण, असा दावा करणारे अमोल मिटकरी होते. तर काल अशी एक थेअरी आली होती की विमान चालकानेच एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला. परवा दिवशी एक वेगळीच थेअरी आली होती की विमान उडवण्यासाठीचा कट झाला होता, असंही एका मोठ्या खासदाराने म्हटलं होतं. हे सगळं सुरू होतं, पण तेवढ्यात सीआयडीची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली ज्यामुळे आता लोकांना खरंच वाटू लागलं आहे की आता खरंच दादा येणार आहेत. काही दिवसांपूर्वी एक तारीख देखील सांगितली गेली होती. ती तारीख होती 9 तारीख. 9 तारीख म्हणजे आज, 9 फेब्रुवारी. मग खरंच आज काहीतरी होणार आहे का? सगळे लोक आता वाट पाहू लागले आहेत. कारण सीआयडी हे असं पथक असतं ज्यांच्याकडून होणारी तपासणी अतिशय योग्य आणि सखोल असते. काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते आणि अखेर सीआयडीने सगळं सत्य शोधून बाहेर काढलं आहे. तब्बल विषयितांची जबरदस्त चौकशी मुंबईमध्ये मंत्रालयात झालेली आहे आणि त्यानंतर सगळं सत्य बाहेर आलं आहे. मग दादा खरंच जिवंत आहेत का, या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे. दादा खरंच येणार आहेत का? आज दादांचं आगमन होणार आहे का? आता सगळ्या लोकांचे डोळे लागलेले आहेत. अचानक एखादं विमान पुन्हा बारामतीत उतरणार आहे आणि त्यातून दादा उतरणार आहेत. दादा त्यांच्यासोबत ती फाईल घेऊन येतील आणि पत्रकार परिषदेत सगळं सत्य सांगतील. अशा प्रकारची चर्चा आता अतिशय जोरात सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात आज देवाचा चमत्कार होऊ शकतो, तर काही लोक म्हणतात की दादांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. शंका प्रचंड होत्या, अफवा प्रचंड सुरू होत्या. पण अचानक सीआयडीची एंट्री झाली आणि त्यानंतर सगळं चित्र बदललं आहे. कालपर्यंत या गोष्टीचं चित्र वेगळंच होतं, पण जेव्हा सीआयडी एखाद्या प्रकरणाचा तपास करते तेव्हा ती मुळापर्यंत जाते. सीआयडीने अगदी तसंच केलं आहे. सीआयडीने असे काही तथ्य बाहेर काढले आहेत ज्यामुळे लोकांमध्ये चर्चा वेगाने सुरू झाली आहे. मग सीआयडीच्या तपासात नेमकं असं काय निघालं? पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय काय मुद्दे समोर आले आहेत? कारण आत्तापर्यंत आपल्याला जे दाखवलं गेलं किंवा टीव्हीवर आपण जे बघितलं होतं ते आता वेगळंच ठरणार आहे. सत्य आता भलतंच निघालं आहे. टीव्हीवर आपण पाहिलं की 28 तारखेला अपघात झाला होता, पण आता असं लक्षात आलं आहे की ज्या विमानामध्ये दादा बसले होते त्या विमानाच्या पात्याचा रंग वेगळा होता आणि अपघात झालेल्या विमानाच्या पात्याचा रंग वेगळा होता. विमान बदललं गेलं आहे का, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. प्रवाशांची संख्या, प्रत्यक्षदर्शी आणि सीआयडी चौकशी या 4 महत्त्वाच्या घडामोडींमुळे आता या प्रकरणाचा सगळा कच्चा चिठ्ठा बाहेर येत आहे. मग खरंच सीआयडीच्या चौकशीमध्ये काय बाहेर आलं आहे? दादा खरंच आता परत येत आहेत का? दादा कशा पद्धतीने येणार आहेत? यामुळे लोकांमध्ये आता जबरदस्त शंका वाढली आहे. ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा, या व्हिडिओमध्ये आपण ना कुठल्या अफवांविषयी चर्चा करतोय ना केवळ शंका सांगतोय. आपण फक्त त्या फॅक्ट सांगत आहोत जी माहिती सीआयडी तपासात मिळाली आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय काय मुद्दे समोर आले आहेत? कारण आत्तापर्यंत आपल्याला जे दाखवलं गेलं किंवा टीव्हीवर आपण जे बघितलं होतं ते आता वेगळंच ठरणार आहे. सत्य आता भलतंच निघालं आहे. टीव्हीवर आपण पाहिलं की 28 तारखेला अपघात झाला होता, पण आता असं लक्षात आलं आहे की ज्या विमानामध्ये दादा बसले होते त्या विमानाच्या पात्याचा रंग वेगळा होता आणि अपघात झालेल्या विमानाच्या पात्याचा रंग वेगळा होता. विमान बदललं गेलं आहे का, अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. प्रवाशांची संख्या,
प्रत्यक्षदर्शी आणि सीआयडी चौकशी या 4 महत्त्वाच्या घडामोडींमुळे आता या प्रकरणाचा सगळा कच्चा चिठ्ठा बाहेर येत आहे. मग खरं सीआयडीच्या चौकशीमध्ये काय बाहेर आलं आहे? दादा खरंच आता परत येत आहेत का? दादा कशा पद्धतीने येणार आहेत? यामुळे लोकांमध्ये आता जबरदस्त शंका वाढली आहे. ही सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा, या व्हिडिओमध्ये आपण ना कुठल्या अफवांविषयी चर्चा करतोय, ना केवळ शंका सांगतोय. आपण फक्त त्या फॅक्ट सांगत आहोत जी माहिती सीआयडी तपासात मिळाली आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत नेमकं काय घडलं, खरं चित्र काय आणि खोटं काय, दादांच्या बाबतीत वर्तवली जाणारी शक्यता खरंच सत्यात उतरणार का, याची टप्प्याटप्प्याने माहिती घेऊया. जर तुम्हालाही असं वाटत असेल, तुमच्या मनात शंका येत असेल की दादा खरंच जिवंत आहेत की नाही हे जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही अगदी बरोबर व्हिडिओ पाहत आहात. आपण महत्त्वाचे मुद्दे तुमच्यासमोर ठेवणार आहोत. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतच्या या प्रकरणाचा हा अंतिम व्हिडिओ आहे असं समजा. यानंतर तुम्हाला दुसरा कुठलाही व्हिडिओ पाहायची गरज उरणार नाही, कारण यामध्ये तुम्हाला जे काही सांगितलं जाईल ते अतिशय सविस्तर आणि पद्धतशीरपणे सांगितलं जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पहा. सध्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकाच विषयाची चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे. प्रत्येकाच्या मनात आणि ओठांवर केवळ एकच प्रश्न रुंजी घालत आहे. तो म्हणजे, लोकप्रिय लोकनेते खरोखरच आपल्याला सोडून गेले आहेत का? हा प्रश्न केवळ भावनेपोटी विचारला जात नसून त्यामागे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. हा व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी एक क्षण थांबून विचार करा. जर ही दुर्दैवी घटना खरोखरच घडली असेल तर त्याभोवती इतक्या शंकांचे जाळे का विणले जात आहे? प्रत्येक नवीन दिवस जुन्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी नवीन प्रश्नांची भर का टाकत आहे? जनमानसातून उमटणारा एकच सूर सध्या सोशल मीडियावर घुमतोय. काळाचा हा घाला खोटा ठरो, आमचे लाडके नेते पुन्हा परतो. लोकांच्या मनात एक दृढ विश्वास आहे की जे काही सांगण्यात येत आहे त्या पलीकडेही काहीतरी वास्तव असू शकते. दिवस होता 28 जानेवारीचा. सकाळचे नेमके 8:04 झाली होती. महाराष्ट्राचे एक वजनदार व्यक्तिमत्व आपल्या शासकीय निवासस्थानावरून मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना झाले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्यासोबत नेहमी असणारा सुरक्षा रक्षकांचा ताफा त्या दिवशी नव्हता. सोबत होते ते फक्त त्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट. बारामतीला पोहोचण्याची इतकी घाई आणि त्यामागचे नेमके कारण काय असावे याबाबत आता विविध तर्क लढवले जात आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या अधिकृत नोंदींनुसार सुरुवातीचा प्रवास अत्यंत सामान्य होता. मात्र 8:40 अचानक काहीतरी घडलं आणि विमानाचा रडारशी असलेला संपर्क कायमचा तुटला. पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताना तांत्रिक संवाद थांबला होता. पण अधिक धक्कादायक माहिती अशी समोर येत आहे की रडारवरून गायब झाल्यानंतरही ते विमान पुढील 5 मिनिटे हवेतच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या 5 मिनिटांच्या कालावधीत विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता की अन्य काही विपरीत घडलं होतं? विमानाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच प्रवाशांच्या यादीवर नजर टाकली तर तिथे 6 जणांची नावे होती. पण प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी केवळ 5 जणांचे अवशेष आढळले. मग तो 6वा प्रवासी कुठे अदृश्य झाला? की तो प्रवास सुरू होण्यापूर्वीच त्यातून बाहेर पडला होता? या प्रकरणाला कलाटणी देणारा दावा एका राजकीय नेत्याने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विमान जमिनीवर कोसळण्यापूर्वी त्यातून एका व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केल्याचे काही स्थानिकांनी पाहिले आहे. जर हे विधान सत्य असेल तर ती व्यक्ती नक्की कोण होती? त्या व्यक्तीचा जीव वाचला असेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती व्यक्ती खुद्द तेच लोकनेते असू शकतात का? या प्रश्नांनी महाराष्ट्रात संभ्रमाचे वातावरण तयार केले आहे. त्यासोबतच काही तांत्रिक विसंगतीही समोर आल्या आहेत. जसे की विमानाच्या पात्यांचा रंग आणि मृतांची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी का टाळली गेली. संजय राऊत यांच्या विधानांनी तर या शंकांच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. कोणताही तपास हा पुराव्यांच्या आधारावर चालतो. जेव्हा हे विमान मुंबईहून झेपावले तेव्हा त्याच्या पात्यांचा रंग हिरवा असल्याचे बोलले जाते. मात्र बारामतीच्या शेतात जे अवशेषांचे फोटो समोर आले तिथे त्या पात्यांचा रंग लाल दिसून येत आहे. तपास यंत्रणा या दिशेने विचार करत आहेत की हवेत उडताना एखाद्या विमानाचा रंग बदलणे विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही. मग याचा अर्थ असा निघतो का की प्रवासासाठी वापरलेले विमान आणि घटनास्थळी आढळलेले अवशेष यांचा काहीच संबंध नाही? माजी हवाई दल अधिकारी अजय परांजपे यांनी उपस्थित केलेला मुद्दा तर अधिक विचार करायला लावणारा आहे.
जर इतक्या प्रचंड तीव्रतेच्या आघातात लोखंडाचे पत्रे वितळले तर हातातील घड्याळ आणि काही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे पूर्णपणे सुरक्षित कशी राहू शकतात? अधिकारी असे स्पष्टीकरण देतात की अपघाताच्या वेळी झालेल्या स्फोटामुळे काही वस्तू लांब फेकल्या जाऊ शकतात, ज्यामुळे त्या आगीपासून वाचण्याची शक्यता नाकारता येते. परंतु लोकांच्या मनात ही शंका घर करून बसली आहे की ही कदाचित त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी केलेली एखादी मोहीम तर नसेल ना? या संपूर्ण प्रकरणाचा एक राजकीय पदर म्हणजे ती बहुचर्चित फाईल. असे सूत्रांकडून समजते की त्या फाईलमध्ये राज्यातील काही बड्या राजकीय नेत्यांच्या व्यवहारांची सखोल माहिती होती. ती फाईल घेऊन ते दिल्लीला रवाना होणार होते अशी चर्चा आहे. मग त्या 28 जानेवारीच्या रहस्यमय शेवटानंतर ती फाईल कुठे गायब झाली? ती आगीत भस्मसात झाली की कुणाच्या तरी ताब्यात गेली? भ्रष्टाचाराचे आरोप, जीवाला असलेला धोका आणि त्यातून घडलेली ही दुर्दैवी घटना हा केवळ योगायोग आहे की एखादी मोठी राजकीय खेळी? असे प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ लागले आहेत. मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या केवळ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि तपासात समोर आलेल्या काही शक्यतांवर आधारित माहिती होती. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणे किंवा कोणाच्या भावना दुखवणे हा नसून लोकांच्या मनात असलेले प्रश्न आणि काही तपासातले दावे तुमच्यासमोर मांडणं हाच आहे. दादांच्या बाबतीत जे काही घडलं त्याचं खरं सत्य काय आहे हे येणारा काळच ठरवेल. आता एक तारीख सांगितली होती, या तारखेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, पण व्हिडिओत सांगितलेली माहिती ही केवळ शक्यता आहे, याची नोंद घ्या. आम्ही कोणत्याही फॅक्ट्स आणि कुठल्याही याची पुष्टी करत नाही आहोत. तुम्हाला काय वाटतं? विमानाच्या रंगामध्ये झालेली बदलाची थिअरी, प्रवाशाच्या संख्येतला जो संशय व्यक्त केला जातोय, किंवा CIDच्या तपासामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले त्याच्यावर बोललं जाते, किंवा जे काही नेते आहेत जे काही प्रश्न उपस्थित करतात, याच्यातून खरं काहीतरी सत्य बाहेर येईल का? तुमच्या मनामध्ये काय आहे? दादा खरंच परत येतील का असं तुम्हाला वाटतं का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट महाराष्ट्राच्या मोठ्या प्रश्नावरचं एक उत्तर असू शकतं. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.